मी बनवते भोगी स्पेशल भजी। ही भजी नाही हो, सगळ्या भाज्याचा संगम आहे। सगळ्यात आधी एक पातेलं घेतलं आहे, त्यात वरण्याच्या शेंगा, शेंगदाणे, वटाणे, हरभरे, तुरीच्या शेंगा टाकल्या आहेत आणि वर चिंच टाकून घेतले, कारण भोगीला आंबटपणा नाही तर भजी रुसते। हे सगळं उकडायला ठेवलं आहे। इकडे फोडणी सुरू, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले। आवाज असा की शेजारी विचारतील काय धमाका चालू आहे। लसूण टाकताच सुगंध असा पसरला की भूक आधीच लागली। आता कांदा टाकते। कांदा इतका सॉफ्ट झाला की तो म्हणते आता पुढे काय। मग लसूण अद्रकाची पेस्ट, टोमॅटो, मिरची, लसूण पेस्ट सगळं टाकले। डोळे पण सोडतात पण स्वयंपाक थांबत नाही। हळद टाकली, छान त्याला परतून घेतले। नंतर त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकले आणि त्यालाही छान प्रकारे परतून घेतले। थोडंसं पाणी टाकले, त्याप्रमाणे पाणी टाकून घेतले। नंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं आणि त्याला छान प्रकारे गरागरा फिरवून घेतले। बेसन म्हणजे भजीचा ग्लू आहे, सगळं एकत्र धरून ठेवतो। नंतर त्याच्यामध्ये कांद्याची पात आणि मेथी टाकली। घरात खुशबूचा कार्यक्रम चालू आहे। आता उकडलेलं सगळं साहित्य टाकले आहे। भजी शिजते आणि मी भाकर कुठे आहे ते शोधते।